आज आपण अनुभवणार आहोत श्रीपाद श्रीवल्लभांच्या अतर्क्य लीला आणि श्री हनुमंतांच्या दिव्य परिवर्तनाची गाथा. काशी हे केवळ एक शहर नाही, तर ते एक महापुण्य क्षेत्र आहे, जिथे प्रत्यक्ष अद्वैताची अनुभूती येते, म्हणजेच जिथे भक्त आणि देव वेगळे उरतच नाहीत. आजच्या या विवेचनात आपण हेच पाहणार आहोत की वरवर भिन्न वाटणारे मार्ग शेवटी एकाच ईश्वरी तत्वात कसे विलीन होतात. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला माहीत असेलच, श्रीपाद प्रभू रोज योगमार्गाने काशीत गंगेच्या स्नानासाठी येत असत. पण एकदा अत्यंत शांत मुद्रेत उभे असताना त्यांनी तिथे एका महान संकल्पाची घोषणा केली. ऋषींना उद्देशून ते म्हणाले, मी नृसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार धारण करणार आहे. हे केवळ काही शब्द नव्हते बरं का, तर ती येणाऱ्या काळाची एक स्पष्ट ब्लूप्रिंटच होती. त्यांनी हे आवर्जून स्पष्ट केलं की काशीमध्ये येण्याचं त्यांचं मुख्य कारण म्हणजे हे एक सिद्ध संकल्पाचं क्षेत्र आहे. इथे केलेला संकल्प नेहमीच पूर्णत्वास जातो. आता आपण पाहूया या काशीच्या संकल्पाचा आणि क्रियायोगाच्या मार्गाचा नेमका अर्थ काय आणि तो कसा उलगडत गेला. येणाऱ्या काळात विशेषतः गृहस्थाश्रमातील लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी श्रीपाद प्रभूंनी श्यामाचरण नावाच्या एका साधकाला काशीत जन्म घेण्याचा आदेश दिला होता. आणि यात सर्वात आश्चर्याची गोष्ट कोणती माहितीये? प्रत्यक्ष चिरंजीव आणि ब्रह्मज्ञानी असणाऱ्या श्री हनुमंतालाही त्यांनी याच श्यामाचरणांकडून क्रियायोग शिकण्यास सांगितलं. विचार करा, हा विचार किती प्रगल्भ आहे. यातून एकच सिद्ध होतं की ज्ञानाच्या मार्गात कोणीही लहान किंवा मोठा नसतो. इथून पुढे आपण वळूया हनुमंताच्या एका अत्यंत दिव्य प्रवासाकडे, जिथे त्यांचं साईनाथ म्हणून परिवर्तन कसं झालं हे आपण अनुभवणार आहोत. कल्पना करा, तो क्षण किती भारावून टाकणारा असेल जेव्हा श्रीपाद प्रभूंनी हनुमंताला साक्षात श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचं एकत्रित दर्शन घडवलं. हा भक्तीच्या मार्गातील सर्वोच्च परमानंदाचा क्षण होता. श्रीपाद प्रभू हनुमंताला अत्यंत प्रेमाने म्हणाले, तू एवढ्या कोटी वेळा रामनामाचा जप केला आहेस की प्रत्यक्ष चित्रगुप्तालाही त्याचा हिशोब ठेवणं आता अशक्य झालंय. आणि याच निस्सीम भक्तीमुळे हनुमंताला चिरंजीव पद प्राप्त झालं. हे आपल्या सर्वांसाठी एक मूर्तिमंत उदाहरण आहे की खरी भक्ती काळाच्याही मर्यादा ओलांडून जाते. इथे हनुमंताच्या डोळ्यांतील हे भक्तीचे अश्रू पाहताना जाणवतं की हे अद्वैत तत्वाचं सर्वात मोठं प्रतीक आहे. या भावपूर्ण क्षणी हनुमंत प्रभूंना म्हणतात, प्रभू, मी देहबुद्धीने तुमचा अंश आहे, पण आत्मबुद्धीने मी तुमचंच स्वरूप झालो आहे. हा संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का, कारण जेव्हा देहाची जाणीव संपते ना, तेव्हा फक्त आणि फक्त एकच ईश्वरी तत्व उरतं. भक्त आणि देव यांच्यातील ती पुसटशी सीमारेषाही इथे पूर्णपणे मिटून जाते. आणि हेच उत्कृष्टपणे स्पष्ट करतं की ईश्वर एकच आहे. श्रीपाद प्रभूने हनुमंताला अल्लाह या नावाने त्यांची आराधना करण्याचं एक रहस्यमय सूचना दिली. त्यांनी अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितलं की अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि अल्लाह म्हणजे ती शक्ती धारण करणारा, म्हणजेच साक्षात शिव आणि शक्ती यांचं एकत्रित स्वरूप. यवन धर्मातील लोकांनीही याचा स्वीकार करावा, यासाठी त्यांनी हनुमंताला शिवांश रूपाचा रामभक्त बनवून शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने भक्ती करण्यास सांगितलं. हा समन्वय खरोखरच किती अद्भुत आहे, नाही का? आता यापुढील संकल्पना तर आणखीनच थक्क करणारी आहे. श्रीपाद प्रभूंनी हनुमंताला एक अत्यंत मोठी भविष्यवाणी सांगितली. ते म्हणाले, मी नृसिंह सरस्वती अवतारात योग समाधीत राहीन आणि त्यानंतर स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईन. तो अवतार संपवताना मी साक्षात तुझ्या स्वरूपात प्रकट होईन. याचाच अर्थ असा की स्वतः श्रीपाद प्रभूच हनुमंताच्या रूपाने अवतरणार होते आणि म्हणूनच त्यांनी हनुमंताला आपली सायुज्यता देऊन साईनाथ ही उपाधी बहाल केली. यानंतर जी घटना घडली ती मानवी तर्काच्या पूर्णपणे पलीकडची आहे. प्रत्यक्ष हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचं विघटन झालं आणि त्यातून अनुसूया माता प्रकट झाली. तिने 3 शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला. पण आश्चर्य म्हणजे ती मूर्ती तात्काळ अदृश्य झाली आणि तिच्या मांडीवर एक नवजात शिशु आला. हे सर्व श्रीपाद प्रभूंच्या वैष्णवी मायेचं अत्यंत गूढ आणि मन हिलावून टाकणारं प्रदर्शन होतं. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले प्रत्यक्ष ऋषीमुनीही अचंबित झाले होते. आता इथे एक अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण होतो. म्लेच्छ धर्म आणि सनातन धर्माची तत्वे एकत्र कशी येतील?
जेव्हा हनुमंताने हा प्रश्न विचारला तेव्हा श्रीपाद प्रभूंनी उत्तर दिलं की त्यांच्यामध्येच सामावलेले महबूब सुभानी हे वारिफ आरिफ या नावाने अवतरतील आणि ते हनुमंताचे योग रहस्याचे गुरु होतील, तर दुसरीकडे श्यामाचरण क्रियायोगाचं ज्ञान देतील. हाच तो सुवर्ण मध्य आहे जिथे हे सर्व महान मार्ग एकाच अंतिम सत्याकडे घेऊन जातात. यानंतर आपण वळणार आहोत एका भक्तीच्या अद्भुत कथेवर, जिथे माणिक प्रभूंचा आविर्भाव कसा झाला हे आपण समजून घेऊया. तुम्हाला आठवत असेल, माता जानकीने हनुमंताला एक मौल्यवान हार दिला होता, पण हनुमंताने तो हार चक्क तोडून टाकला. का? केवळ यासाठी कारण त्याला त्या रत्नांमध्ये आपला राम पाहायचा होता. जेव्हा त्याला त्यात राम दिसला नाही तेव्हा त्याने तो हार अक्षरशः फेकून दिला. पण नंतर या कृत्याबद्दल अत्यंत भावनिक होऊन त्याने प्रभूंची क्षमा देखील मागितली. भक्तीच्या या मार्गात भौतिक मूल्यांपेक्षा ईश्वराचं सान्निध्य किती मोठं असतं हेच यातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथेच श्रीपाद प्रभूंची आणखी एक लीला पाहायला मिळते. तुम्हाला सांगतो, तो फेकून दिलेला हार प्रभूंनी जपून ठेवला होता. त्यांनी सांगितलं की त्या हारात त्यांनी स्वतःची आत्मज्योत आणि प्राण ओतले आहेत. तोच तेजस्वी हार गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत होता आणि पुढे जगात माणिक प्रभू या नावाने तो प्रसिद्ध पावला. ईश्वराच्या स्पर्शाने एक निर्जीव वस्तू ही कशी चैतन्यमय होऊन जगाचं कल्याण करते हे आपण यावरून नक्कीच शिकू शकतो. वेदावधानी महाराजांच्या वेधशाळेत घडलेला हा प्रसंग तितकाच गूढ आहे. तिथे एक वानर अगदी शांतपणे बसून वेदांचं पठण ऐकत असे. श्रीपाद प्रभूंनी त्याला प्रेमाने जवळ बोलावले आणि अचानक काय झालं, शेजारच्या झाडावरून एक नारळ बरोबर खाली पडला. प्रभूंनी तो नारळ त्या वानराला प्रसाद म्हणून दिला आणि सोबत असंही म्हटलं की माझ्याकडून आणखी एक नारळ मागू नकोस. आता विचार करा, ते वानर कोण होतं? तो नारळ आपोआप असा कसा पडला? या प्रश्नांची उत्तरे कोणालाच माहीत नाहीत. प्रभूंच्या या लीला खरोखरच आपल्या आकलनापलीकडच्या आहेत. आता आपण प्रभूंच्या एका अतिशय वेगळ्या आणि वैश्विक प्रवासाची माहिती घेणार आहोत. द्रोणागिरी पर्वतावरून फिरत असताना प्रभू शबल गावात आले. इथे एक स्फटिक पर्वत होता, ज्यावरील पाण्याचे खास वैशिष्ट्य होतं, हे पाणी पिणाऱ्या व्यक्तीचं वय कधीच वाढत नाही. आणि म्हणूनच श्रीपाद प्रभूंचं वय 16 वर्षांच्या कुमारासारखंच स्थिर राहिलं. कालातीत असण्याची ही अद्भुत ईश्वरी प्रक्रिया आपण इथे पाहू शकतो. त्यानंतर त्यांनी गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राला भेट दिली. या पवित्र भूमीवर त्यांनी सलग 3 वर्ष वास्तव्य केलं आणि अशा काही अगम्य लीला घडवल्या ज्यांचं शब्दात वर्णन करणं केवळ अशक्य आहे. त्यानंतर त्यांचा हा प्रवास श्रीशैल क्षेत्राकडे वळला. श्रीशैल क्षेत्रात श्री बापनाचार्यांनी केलेल्या यज्ञाच्या फलस्वरूपाने एक अत्यंत रोमांचक घटना घडली. श्रीपाद प्रभू योग मार्गाने महाअग्निगोलकासारखे लाल तप्त झाले आणि थेट साक्षात सूर्यमंडळात प्रविष्ट झाले. मानवी देहातून थेट सूर्याच्या तेजस्वी आवरणामध्ये प्रवेश करण्याची ही योगशक्ती केवळ श्रीपाद प्रभूंसारख्या परमात्म्यालाच शक्य आहे. हा क्षण त्यांच्या अमर्याद सामर्थ्याची साक्ष देतो. पण त्यांचा हा प्रवास काही तिथेच थांबला नाही बरं का. सूर्यमंडळातून ते ध्रुव नक्षत्र, सप्तर्षी मंडळ आणि आर्द्रा नक्षत्रातून फिरले. तब्बल 4 महिन्यांचा हा त्यांचा वैश्विक प्रवास होता. यात सर्वात महत्त्वाची आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्या नक्षत्रांवर वास्तव्य करणारे महर्षी त्यांच्यासोबत एक अत्यंत नवीन असा योग शिकण्यासाठी पृथ्वीवर आले. विश्वातील ज्ञानाचा आदानप्रदान कसं चालतं हे यातून आपल्याला अगदी स्पष्टपणे समजतं. आणि अखेरीस श्रीशैल्यामध्ये एक अभूतपूर्व अशी दिव्य सभा भरली. या सभेत पृथ्वीवरील ऋषीमुनी आणि दुसऱ्या ग्रहांवरून आलेले महर्षी एकत्र जमले होते. श्रीपाद प्रभूंनी त्यांना त्या नूतन सिद्धयोगाचा बोध केला. हे ज्ञानामृत प्राशन करून आर्द्रा नक्षत्रातील ऋषी परत आपल्या स्थानी गेले आणि श्रीपाद प्रभू कुरुगड्डी या पवित्र क्षेत्री आले. विश्वाच्या अगदी कानाकोपऱ्यात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवण्याचं त्यांचे हे कार्य खरोखरच शब्दातीत आहे. या अलौकिक सादरीकरणाच्या शेवटी आपण एकटे नाही आहोत, तर या ब्रह्मांडव्यापी ईश्वरी तत्वाचा आपणही एक अंश आहोत, ही भावना आपल्याला नक्कीच अंतर्मुख करते. श्रीपाद प्रभू आणि हनुमंत यांच्यातील अद्वैत असो किंवा वैश्विक स्तरावरील सिद्धयोगाचं ज्ञान असो, हे सर्व एकाच सर्वोच्च शक्तीकडे निर्देश करतं. या सर्व लीला समजून घेताना आपली भक्ती आणि ज्ञान दोन्हीही नक्कीच उजळून निघतात. याच परमानंदाच्या अनुभूतीसह आपण आजच्या या प्रवासाचा इथेच समारोप करूया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.